होते त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। मी आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी संजोगजी वाघेरे यांचं स्वागत करावं। यानंतर सौ उषाताई वाघेरे माजी अध्यक्ष स्थायी समिती, उषाताई एनसीपी मध्ये कार्यरत होत्या, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत, त्यांचं स्वागत। श्री प्रशांत शितोळे राष्ट्रवादीचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी शितोळे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। यानंतर विनोदजी नडे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्ष नेते विनोदजी यांचं स्वागत। त्यानंतर प्रभाकरजी वाघेरे राष्ट्रवादीत कार्यरत होते, उपमहापौर म्हणून देखील प्रभाकरजी कार्यरत होते, प्रभाकरजी वाघेरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। राजू मिसाळ माजी उपमहापौर, त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। ते राष्ट्रवादीमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। श्री नवनाथ जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते, नवनाथजी जगताप यांनी पुढे यायचे पक्षप्रवेशासाठी। नवनाथजी जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते। त्यानंतर अमितजी गावडे उबाटा गटाचे नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। अमितजी गावडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। मिनलताई यादव नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या, आतापर्यंत उबाटा गटामध्ये होत्या, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मिनलताई यादव यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। रवी लांडगे माजी नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। श्री संजय नाना काटे माजी नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। आशाताई सूर्यवंशी माजी नगरसेविका, आजपर्यंत राष्ट्रवादीत कार्य करत होत्या, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। प्रवीण भालेकर माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आशाताई सूर्यवंशी, त्यानंतर प्रवीणजी भालेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। जालिंदर बापू शिंदे माजी नगरसेवक होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। त्यानंतर श्री सचिन सानप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सचिनजी सावंत हे शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड चे कार्यरत होते, आता सचिन सानप आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। श्री दादा सुखदेव नरळे आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। दादाजी नरळे हे शिवसेना भोसरी विधानसभा संघटक म्हणून कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत। त्यानंतर सद्गुरू कदम काँग्रेसचे माजी नगरसेवक होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सद्गुरू कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। त्यानंतर समीर मासुळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी समीरजी मासुळकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। समीरजी माजी नगरसेवक होते राष्ट्रवादीमध्ये, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। त्यानंतर डॉक्टर सुहासजी कांबळे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांची परिचय आहे, सामाजिक कार्यात ते मोठे आहेत, आता सुहासजी कांबळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। यानंतर चिरंजीव कुशाग्र कदम माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव श्री कुशाग्र कदम आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। कुशाग्र कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर अशोक मगर अध्यक्ष आहेत घरकुल फेडरेशनचे, अशोक मगर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। त्यानंतर नागेश गवळी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, नागेश गवळी यांचं स्वागत। श्री दिनेश नडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। विपिनजी जानेकर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये विपिन वाघेरे यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। विपिनजी नानेकर, सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे। मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी
मनापासून स्वागत करतो. ज्यांचा ज्यांचा प्रवेश झालाय वेगवेगळ्या पक्षातनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये हे सगळेजण प्रवेश करतायत. या सर्व मान्यवरांचं स्वागत. यानंतर प्रशांत उर्फ मामा तुपे यांच्यासोबत हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश होतोय. मी सुरुवातीला बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा